अवघ्या 1.5 महिन्यात दुसऱ्यांदा बनावट चलन जप्त। आझादनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। शिरपूरचा काळा बाजारी जेरबंद। गेल्या 2 महिन्यात शिरपुरातून 4 लाखांचे बनावट चलन जप्त करण्यात आले होते। सदरची ही कारवाई ताजी असताना आझादनगर पोलिसांनी देखील काळा बाजारी करणाऱ्या इसमाला फेक करन्सीसह ताब्यात घेतले आहे। बनावट चलनांची काळाबाजारी करणारा इसम हा शिरपूर तालुक्यातीलच निघाल्याने त्या भागात रॅकेटचे सक्रिय असल्याचे संशय दाटला आहे। शहरातील पारोडा रोड परिसरातील एक इसम फिरत असून त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची गोपनीय माहिती आझादनगर पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच पथकाला रवाना केले। सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर पारोडा चौफुलीच्या पुढे मुंबई पंजाब ढाब्याजवळ संशयिताचा शोध घेत असताना पोलिसांचे वाहन पाहताच ढाब्याच्या आतमध्ये जाताना दिसून आला। लागलीच त्याच्या मागे जाऊन शोध घेतला असता तो इसम एका टेबलावर बसलेला पोलिसांना दिसून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता दिलीप अल्मा पावरा व 41 राहणार न्यू बोराडी तालुका शिरपूर असे नाव असून सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तरे दिली। तदनंतर त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे 25,900 रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्या। त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पथकातील गौतम सबकाडे, योगेश शिरसाट, संदीप कटरे, शांतीलाल सोनवणे, रफिक पठाण, विजय शिरसाट, योगेश शिंदे, अनिल शिंपी, मकसूद पठाण, पंकज जोंधळे, प्रशांत पाटील अशांनी सदरची कारवाई केली। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, आझादनगर पोलीस स्टेशन। दिनांक 15 मार्च 2025 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली। एक इसम संशयास्पदरित्या पारोळा चौफुली येथे भारतीय चलनी नोटा, नकली नोटा त्याच्या पोझिशनमध्ये आहे। ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय. ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते। त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास 25,900 रुपयाच्या भारतीय चलनी नोटा, त्याच्यामध्ये 500 रुपये दराच्या 51 नोटा, 200 रुपये दराची 1 नोट आणि 100 रुपये दराच्या 2 अशा 25,900चा बनावट चलनी नोटा मिळून आल्या। आवश्यक तो पंचनामा करून त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। नमूद इसम दिलीप अल्मा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची ए.पी.आय. ठाकूर करत आहे। त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे। मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत। सर, जो सदरचा व्यक्ती आहे त्याने ह्या नोटा कुठून आल्या त्याने काही सांगितलं का? याबाबत अद्यापपर्यंत त्यांनी उपयुक्त माहिती दिलेली नाही। माननीय न्यायालयातून त्याची रिमांड घेण्यात आलेला आहे। पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करतात।